12 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती असा प्रश्न विचारलेला आहे. सुरुवातीला आपल्याला त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे माहित असणं गरजेचं आहे. आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय, तर दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट. काय सांगितलं, दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट काय असते, त्रिकोणी संख्या असते. आता आपण हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा ते बघूयात. सूत्र आहे याच्यासाठी सुद्धा एक सूत्र बरोबर काय आहे बघा, पाया गुणिले पुढील संख्या, पाया गुणिले पुढील संख्या भागाकारामध्ये काय आहे, भागाकारामध्ये 2 आहेत. आता बघा या सूत्रामध्ये वरील संख्या टाकायच्या आहेत. पाया किती आहे, 12 आहे, गुणिले पुढील संख्या म्हणजे कोणती येणार, 12 नंतर येणारी संख्या 13 आहे आणि 2 भागाकारात जसे आहेत तसे. आता याला जर भाग लावला तर बे एक्के बे, बे सक 12 आणि काय राहिले पुढे 13 गुणिले 6 किंवा 6 गुणिले 13. आता किती झाले, 13 गुणिले 6 केले तर किती उत्तर येईल आपले, 78, 78. म्हणजेच काय झालं, 12 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती आहे, तर त्रिकोणी संख्या 78 आहे.